अरे बच्चा बच्चा कहता है, अरे दादा सच्चा है, कौन आला रे, कौन आला? हुसेनाचा आवाज आला. हे दंड पुन्हा विरुद्ध आपण पोपटलेला हा विजयात तिरंगा कुठला झेंडा फडकेल तो झेंडा फडकेल माझ्या शिवनेरीचा, माझ्या किल्ले शिवनेरीचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा. छत्रपती महाराज की जय. जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे, मायबाप जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. दादांवर जे जनतेने प्रेम दाखवले, आमच्याबद्दल ज्या काही गोष्टी झाल्या, आमच्या गाडीवर दगड फेक असेल, दादांचे काही डमी उमेदवार असेल, डमी व्हिडिओ असेल, पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना. आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झालं पाहिजे, ही आमची शोकांतिकाने खंत राहिली. ऐकलं नाही काही लोकांनी. ठीक आहे, असू द्या, पण आज जनतेने जे भरभरून दादांना प्रेम दिले, जो आशीर्वाद दिलाय, हे कधी आम्ही विसरू शकत नाही. आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील जो जुन्नर तालुका आहे, दादा तो घडवल्याशिवाय राहणार. मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल माझे किल्ले शिवनेरी मध्ये 100% जे मिळेल ते कॅबिनेट. पण पर्यटन मंत्री भेटलं तर मला अतिशय आनंद होईल का मी पर्यटन काम करतोय. नाही माझा विजय आता झाला तर अधिकच काय चर्चा करणार. दादा खऱ्या अर्थानं आपला विजय आता झालेला आहे. आपल्याला या संदर्भात कोणाकडनं फोन किंवा वरिष्ठ पातळीवर काही संपर्क झालाय का? संपर्क दोन्ही पक्षाकडून झालेत, दोन्ही आघाडीकडून झालेत. परंतु माझं सरळ आणि साधं सोपं म्हणणं आहे, जर 195 जुन्नर विधानसभा किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी या ठिकाणी जर या महाराष्ट्राच्या पटलावर तर तुम्ही संवेदनशील समजत असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंत्रिमंडळाचा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर ह्या वेळेला 75-80 वर्षांनंतर आता आम्ही शांत बसणार नाही. किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ. हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे. सर्वसामान्य जनता, मायबाप ज्यांनी मला खरं तर या सगळ्या संघर्षात साथ दिली, सगळे मोठमोठी लोक एका साईडला गेली, सगळे नेते मंडळी एका साईडला गेली, परंतु माझी जनता बरोबर माझ्यावर थांबली. लिचिड टर्निंग पॉइंट आलेला आहे. बाळासाहेब दांगटांनी पक्षाने केलेली कारवाई सुद्धा त्यांनी त्याचा विचार केला नाही. ते म्हटले जुन्नर तालुका सुरक्षित माणसाच्या हातात पाहिजे. जो माणूस सर्वसामान्याचा आदरवड आहे त्या माणसाच्या हातात जुन्नर पाहिजे. म्हणून त्यांनी सरळपणे निर्णय घेतला. सुरेश भाऊसाहेब शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते की शरद सोनवणे योग्य उमेदवार आहे, दुसरा कुठलाही उमेदवार टिकणार नाही आणि त्यांना उमेदवारी द्या. पण ऐकलं नाही, त्यांच्या मनात खंत राहिली. शेवटी त्याने ती खंत व्यक्त केली आणि तिथून जे बाहेर पडले ते आज विजयाच्या मिरवणुकीमध्ये ते उभे आहेत. याचाच अर्थ असा आहे की निर्णयावरचे लोक चुकवतात, खालच्या लोकांचं ऐकत नाही. हा खालच्या लोकांचा विजय आहे आणि मी त्यांच्या चरणावर वारंवार नतमस्तक आहे. दादा जो निर्णय झाला तो योग्य झाला असं वाटत नाही का? बघा, हा जर शरद अपयश झाला असतं मग काय केलं असतं सर्वांनी. ह्या जडतडच्या गोष्टी आहेत. पण हा अन्याय सहन करायचा, सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यायचं. बरं कसं असतं, हल्ली चांगल्याचा बोलबाला कमी, वाईटाचा बोलबाला जास्त आहे. वाईटामध्ये जर आम्ही वाहून गेलो असतो तर आमच्या आयुष्याच्या चिंदड झाल्या असत्या, आमच्या इज्जतीच्या चिंदड झाल्या असत्या. त्या मतदारसंघाचा बॅकफुट मतदारसंघ गेला असता. त्यामुळे या जडतर होण्यापेक्षा आज जनतेने जो विश्वास दाखवला तो कमालीचा विश्वास आहे. माझा आयुष्यभर मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे. मागच्या वेळेला जो पराभव केला कुठील रीतीने, त्या पराभवाला उत्तर मला या जनतेने दिलं. मी धन्यवाद व्यक्त करतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या मतात फरक पडेल असं होतं, परंतु महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक महिलेच्या घरामध्ये 2 घासाचा तुकडा खाल्लाय मी आयुष्यभर. प्रत्येकाला चांगल्या नजरेने पाहिले आयुष्यभर, कुणाची वाईट नजर केली नाही. वाईट नजर त्यांची होती ज्यांनी आयुष्यभर वाईट विचार केला. आमच्या ते रक्तात नाही, छत्रपतीचा DNA आमच्या रक्तात आहे. आम्ही ते काम करतो, आम्ही सर्वांना समोर ठेवून करतो, सर्वसामान्य हिताचं आम्ही काम करतो आणि सर्वसामान्यांचे हित हे स्वराज्याचं सूत्र आहे असं माझं मत आहे.